गीता वाचे जे म्हणती नाही पुनरावृत्ती तया करा नित्यनेव वाचे वदता विवक्षणे भवसिंधुते अवक्षणे एका जनार्दने ऐसा ज्याचा नेम या पुरुषोत्तम संदे आतापासूनच सुरुवात करू शंकू वाजवा गीता 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 वाचे जे म्हणते नाही पुनरावृत्ती तया नरा प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला जो अभंग आहे शांती ब्रह्म नाथ महाराजांचा तीन चरणाचा असा उत्कृष्ट असा अभंग आहे. या अभंगाचं औचित्य का तर हा तुमच्या परिचयाचा नसलेला असा अभंग आहे. गेले कित्येक दिवसापासून या 2 वर्षामध्ये तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत वाईट कटू आणि आपला पंचक्रोशीमध्ये तर गेले 2, 3, 6, 7 महिने झाले अशा प्रकारच्या काही घटना घडत आहेत आणि त्या दुःखातून सावरण्यासाठी भगवत नामचिंतन हा एक मार्ग आहे. कीर्तन सेवा माझ्या पामराच्या वाट्याला का आली याचा ओप मला सांगणे आवश्यक आहे. ही सेवा किम निमित्त आहे आपण सर्वजण जाणता. हमेशा येणारे जाणकार श्रोते आपण कित्येक दिवसापासून एकादशी हा नियम पाळत आहोत. एकादशी जागरण आणि त्या एकादशीच्या निमित्तानं आपण गेली कित्येक वर्षापासून फुलसिंग महाराजांच्या आशीर्वादाने त्यांच्या वचनानुसार हा नित्यनेमाचा हा जो एकादशी जागरणाचा जो कार्यक्रम आहे कीर्तनरूपी सेवेला आपण सगळेजण इथं उपस्थित राहून सेवा देतात आणि त्या नैमित्तिक कीर्तनामध्ये माझ्यासारख्या एका पांढराचा आणि तिथे नंबर लागावा मी अहोभाग्य समजतो. माझी कीर्तनं अनेक झालेली आहेत. या गावामध्ये जवळजवळ माझं हे 11वं कीर्तन आहे. परंतु ह्या अगोदर मी स्वतः पुढाकार घेऊन जयंत्याची कीर्तनं केलेली आहेत. जयंती किंवा आणखी काल्याची कीर्तनं म्हणून या पंचक्रोशीमध्ये माझे कीर्तन झालेले आहेत. बाहेर गावी झालेले आहेत. विशेष करून जयंतीचे कीर्तन नैमित्तिक कीर्तन ते चरित्र आणि त्याला मर्यादा असतात. आणि एकादशीचं जे कीर्तन आहे हे कीर्तन गावकऱ्यांच्या आग्रहास्तव माझ्या पांघराचा वाटेला आलेला आहे. थोडा परिहार देऊन झाला. आता आपण आपल्या विषयाकडे वळायचंय. तद्वतच तेथे उपस्थित असणाऱ्या भजनी मंडळामधील अतिशय ओलामुलाची जी माणसं आहेत तुम्हाला एक सांगतो. सांगणार आहे मी पुढं की गुणीचं हौशी तरी तो साधू ना हौशी अशा प्रकारचे मुक्ताईंचे अभंग आहेत आणि संत महंताचे अभंग आहेत. नित्यनेम करणारे जे मंडळी आहे तुम्ही बघा कोणत्या गावात जा हरिपाठामध्ये 2-4च माणसं असतात.
काकडामध्ये नगण्य दोघं जण असतात. नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळ. तुम्ही आपण सगळे मिळून हे जागरणाचा कार्यक्रम करत असतो आणि कीर्तन ही सेवा जी आहे ही सेवा नसून कीर्तन म्हणजे काय आपण पुढे पाहणार आहोत. तर थोडा आपण गजर करूया. या प्रसंगी सर्वप्रथम आमच्या वारकरी संप्रदायाचे जे नित्यनेम करत होते हमेशा काकडा आरतीसाठी उपस्थित राहायचे आमचे बाबांचे सहकारी कुंदाजी भाऊ गवळी भाऊ म्हटल्यापेक्षा बाबाच म्हणणं बरोबर. यांचं जवळजवळ वय 80-82 वर्ष असेल. 80-82 वर्षाचा एक वृद्ध व्यक्ती त्यांच्या जीवावरून लाखो रुपये त्यांच्या मुलाने लावलेले आहे. माझ्यासारख्या एका सामान्य माणसाच्या कीर्तनात उपस्थित आहे. बाबा आपले आशीर्वाद आवश्यक. आमचे हिरेकरी मामा त्यांनी अनेक अभंग पाठात त्यांचे कीर्तन प्रवचन अनेक कार्यक्रम ते उपस्थित असतात आणि हरिपाठ दोन्ही हरिपाठ त्यांचे मुखोद्गत आहे. असे आमचे हिरेकरी बाबा त्यांना धन्यवाद. इकडे आमचे महाराज या संस्थेचे उपाध्यक्ष आहे. त्यांचं या कार्यक्रमामध्ये योगदान असतं आणि हिरिरीला ते काकड आरती मुलांना घेऊन फिरतात. ते लहान लहान मुलं घेऊन सोपं नसतं थंडीमध्ये आणि एवढ्या सकाळी उठून सगळ्यांना मार्गस्थ करणारे आमचे काय नाव तुमचं सुखदेव महाराज. त्यांना कोण ओळखत नाही. सुखदेव महाराज आमचे मित्र आहेत. त्याला गंमत करायचं आहे. आणि आमचे गौरी महाराज गजानन महाराज त्यांना तुम्ही सगळेजण ओळखतात. त्यांचं खूप योगदान या कार्यक्रमासाठी असतं. खूप धावपळ करतात. माईक सिस्टीम हे सगळं त्यांच्याकडे असतं आणि आमच्या मंदिरावर त्यांनी अनेक प्रकारचे सेवा देतात पण कोणाला काही सांगत नाही. सर्वात आमचे नारायण महाराज यांचे सुपुत्र आमचे महाराज सुद्धा बाबुराव महाराज हे माणसं दिसतात तेवढं सोपे नाही. यांचा आता कधी तुम्ही अभंग सांगितलं तर कालचा जो अभंगांचा पाठ झाला महाराज मी त्यांना सांगितलं बा असा असा अभंग दुसऱ्या दिवशी म्हणून दाखवला. असे एक पाठी असणारे आमचे बाबुराव महाराज आणि शांती ब्रह्म आमच्या महाराजाला काही म्हणा तुम्ही सगळ्यात शांत माणूस आमच्यामध्ये सगळ्याचे भांडण तोडणारे माणसे गौरी महाराज आमचे त्यांचं नाव विष्णू आहे. आणि गुरुकुल्य आमचे महाराजांनंतर मी जास्त बोलायलाच नको कारण त्यांचं नारायणदेव महाराज गेल्यानंतर नारायण तायडे महाराज मला लहानपणी असताना ते माझ्यासोबत गायन करायचे महाराज आणि ते गायन करताना मला प्रोत्साहित करायचे. आणि त्यानंतर त्या समाजातून त्याच कोपऱ्यातून प्रेरणास्थान आमचे धारे महाराज ते मला गायन करण्यासाठी खूप साथ करत असतात हमेशा. मला त्यांनी खूप नाव लावलं. पुढे हे माझे मित्रच आहेत. रामेश्वर महाराजांनी 7 वर्ष अण्णाकडं काढलेले आहेत. आमचा नातू ठेका धरतो आणि इथला बालवयामध्ये त्याचं ठेका धरण्याचं जे सूत्र आहे पुढे आमचे दादा तुम्ही ओळखतात दत्तात्रय पाटील हे साधं काम कारण त्यांचे वडिलांचा जर विचार करता की पट्टे स्वतः आणतात काम करू लागतात महाराजांना सहकार्य करतात लागल ते काम करतात. पैसे गोळा करणे कोणा काही म्हणू असे आमचे बंधू त्यांना सुद्धा धन्यवाद.
आमचे लिंबा माता संस्थांमध्ये मोठे झालेले आमचे महाराज, त्यांचं नाव हर्षल, या गड्याचा विचार करता त्याचा पाय मुडला होता, तो नीट उभा आहे सध्या आणि तो कीर्तनामध्ये टाळ वाजवतो, ठेका धरतो. इकडे आमचे महाराज सौरभ भाऊ, आमच्या गजानन भाऊचा सुपुत्र आहे ना, हा आर्यन. या टाळकरी मंडळीचा परिचय आपण आता ऐकलेला आहे. त्या कीर्तनासाठी अनेक मान्यवर समोर आपण बसलेला आहे. सगळ्यांची नावं घेतली तर 2 घंटे मात्र निघून जातील. आमच्या मंदिराची सेवा करणारे नारायण महाराज दराखे, तसेच आमचे अण्णा त्या पुतळाचं धुणं, समोरचा परिसर साफ करणं, पडेल ते काम ते करत असतात. आणि इतरही काही मंडळी इथे उपस्थित झालेले आहेत. मी सर्वांचे इथे स्वागत करतो आणि आपण माझे मोठे शब्द ऐकण्यासाठी आलेल्या सगळे श्रोतवर्ग आणि जे गैरहजर असतील त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि कीर्तनाला सुरुवात. पांडुरंगा करो जयाचे क्रिया स्मरण सकल ते जीवन श्री चरण ते नमस्कार. आता वेद प्रतिव्रता जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशु सकलार्थमती प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी मंगल भवन अमंगल मंगल भवन अमंगल श्रद्धा विश्वास रूपिणो भगवान शंकरो वंदे. ओम नमो ज्ञानेश्वरा ओम ज्ञानेश्वरा विठ्ठल विठ्ठल
जाणकारांच्या लक्षात आलं असेल इकडच्या लोकांपेक्षा इकडचे लोक हुशार पाहिजे. इकडच्याची चूक झाली की लगेच त्यांच्या लक्षात येतं आणि मला विठाला इकडच्यानी चुका करू नये. पण काय होतं भारावून जातं एखादं लेकरू ना मला सांगतो. आता आपला परिहार झालेला आहे. कीर्तन सुरू करण्याचे काही नियम असतात. तुमच्या लक्षात आणून तुम्हाला कोणी सांगितलं नसेल कदाचित. सुरुवातीला तिथं पांडुरंगाचं नमन होतं, ज्ञानेश्वराचं नमन होतं, सुंदराचं ध्यान अभंग होतो, विठोबा रुक्माई असा गजर होतो आणि कीर्तनकार गादीवर येतो. घेतलं चाललं महाराज शिल्लक वेळ येतो तुमचा आपण अभंगाकडे बोलणार आहे. विठोबा रुक्माईचा गजर झाला, कीर्तनकारिता विना घेतात आणि मग रूपाचा अभंग घेतला जातो. इतर भजनामध्ये हा रूपाचा अभंग अगोदर घेतला जातो आणि नंतर सुंदराचे ध्यान आपण भजनामध्ये म्हणत असतो. त्यात काही नियम आहे आणि ते नियम गजर झाला विठोबा रुक्माई झाले आणि महाराजांनी रूपाचा अभंग घेतला तर पुन्हा विठोबा रुक्माई होत आणि नंतर मला तो रामकृष्ण आहे ना आणि त्यानंतर मला अर्धवट माहिती बरं का माहीत असून समजा दुसऱ्याच्या विचारांचा आणि नंतर अभंग घेतला जातो, मग चाल म्हटल्या जाते, त्यानंतर नमन होते. अशा या सगळ्या प्रक्रिया होण्यासाठी वेळ जातो आणि अभंग घेतल्यानंतर ही सेवा त्याला परिहार असं म्हणतात. काय कोणत्या निमित्तानं आहे, कशा निमित्तानं आहे ते सांगण्याचा असा प्रघात आहे आणि अशा प्रकारे कीर्तनाला सुरुवात होत असते. आणि अभंग आजचा जो अभंग निवडलेला आहे, आज आपला जो कॅलेंडर जर असलं तर त्या कॅलेंडरवर लिहिलेलं आहे मोक्षदा एकादशी. मोक्षदा म्हणजे या एकादशीचं महात्म्य काय आहे, मोक्ष प्रदान करून देणारी ही जी एकादशी आहे. त्यावर एकादशी बद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. एकादशी व्रत जे आहे ते करणाऱ्याला अनेक प्रकारचे फळ मिळतं. पण एकादशीच्या दिवशी ज्या कोणी व्यक्तीनं अन्न सेवन केलं तर त्याला काय नामदेव राहिले वेगळं